एकदम ताजी मांडे ती काढून आणले तल्यांच्या. बोंबील पण ताजं काढून आणले बावीतल्या. आता पाण्याने ठेवले जरा. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, कशी आहेत सगळी मंडळी? बरे आहेत ना? बरे आहेत की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर जस्ट आपली सकाळ झालेली आहे, मस्त उठल्या केसाविसा जरा नीट केल्या. आणि चला गाईज, मला तर जाम भूक लागले. पहिले मला चहा प्यायला लागेल. चहामध्ये मस्त ब्राऊन ब्रेड खाणार आणि अंडी खाणार. मस्त तीन चार नको, जेवढे उखडल्याला तेवढीच कवटा खाऊन जेव. मस्त उकळलेली कवटा. चला जा ठेव खाऊ. 1 2 3 4 5 हा कवठा बोनविटा आणि ब्राऊन ब्रेड घेऊ खाऊन मस्त गाईज. चला या नाश्ता करायला. तर चला गाईज, आज चाललो आहे आता जिमला. जरा लवकर चाललो आहे जिमला. आणि आज काय दाखवलं नाही तर मग आज मी हॉटेलवरच दाखवेल. पूर्ण रेसिपी वगैरे दाखवेल, नवीन वगैरे काय असेल तर मच्छी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवेल आज. तर त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा गाईज. पहिले वर्कआउट करून घेतो आणि मग हॉटेलवर जाऊन मग तुम्हाला सगळ्या रेसिपी दाखवेल. मच्छी फ्रायच्या वगैरे, भेजा तर दाखवलेलं आहे. जे नाही दाखवलं असेल ते दाखवेल. चला घ्यायचं आता निघूया वर्कआउट करून. ओके गाईज, आलेले आता पोचलेलो आहे मी. आता बाईक इथं पार्क करणार आणि इकडं जिम आहे आपली, दाखवतो तुम्हाला. चला गाईज, पोचलेलो आहे. ओके गाईज, पोचलेलो आहे आपण. आणि आता बाईक पण त्या साईडला, रोडच्या त्या साईडला पार्क केलेली आहे. दाखवतो तुम्हाला. आणि तिकडं जाऊन आपण ताक पितो रोज. तर चला गाईज, आता जाऊया जिममध्ये आणि वर्कआउट करू. आणि आज तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण मी, म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे रेसिपी. आता बघ कसली ऑर्डर आहे ते, कसले नाही हॉटेलवर. आणि मग ते पूर्ण रेसिपी दाखवणार तुम्हाला. चला, त्यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लाईक तर नक्कीच करा आवडली तर. चला गाईज. ओके गाईज, मस्त की आलेलो आहे जिममध्ये वर्कआउट करायला. आणि तुम्ही बघू शकता आता भावाचा बिचाराचा ॲक्सिडेंट झाले बघा. बुटा बी नाही घाल ॲक्सिडेंट केले बिचारा. पप्पाची बरी होती काय बहिणी? काय रे? अरे एवढा हलने का नाही, थोडासा ऐसा टाक रहने का. अरे इतना छाती भी काय केली दिखा रहा है, बायसेप मार रहा है तू. आता वर्कआउट स्टार्ट केलेला आहे आणि वॉर्मअप सेट तर मारून घेतलेले. मी वॉर्मअप तर करूनच घेतलेला आहे. वॉर्मअप सेट दाखवले की व्हिडिओ जाम होतो होतं. आणि आता स्पीड मशीनवर रेस्ट घेतलं. चला चालू करून पहिला सेट आहे. फुल टी शर्ट घातलं, हाफ टी शर्ट घातले, स्लीवलेस नाही घातलं. त्यामुळे नंतर पण दाखवतो तुम्हाला. आता बघू द्या, नंतर पण करून दाखवतो. चला चला गाईज, मस्त आता वर्कआउट झालेलं आहे आणि पोजिंग पण मारलेलं आहे ना, व्हिडिओ पण काढलेली आहे. आणि लय दम लागलेला आहे. चला, आणि पोरा पण आपल्याला जाम प्रेम देतात बिचारी. ते पण कधी वेळेस बघतात, लय प्रेम देतात. चला बाय. चला आता निघूया. ओके गाईज, आलेलो आहे मस्त पैकी हॉटेलवर. आता इकडं बघा ग्रीन सलाड खायला घेतलेला आहे. तर ठीक आहे. आणि मस्त आता पापलेट फ्राय करणार आहे. आणि मांदेली साफ केल्या मस्त टाकाटाक चिकनी. एकदम ताजी मांदेली काढून आणली आहे तल्यांच्या. बरं, बोंबील पण ताजं काढून आणले आहे बावीतल्या. आता मांदेली फ्राय करणार आहे मस्त. आणि पापलेट फ्राय करणार आहे. तर दाखवतो तुम्हाला आता. मस्त त्याची कुर्ती. आणि इकडं ही डोकी ठेवल्या मांदेलीची चटणी करायला. चटणी नाही कधी फेकायला ठेवली. नाही तुम्ही चटण्या बिटण्या कराल ना, खाल पिसाल.
आता मसाल्याची पापलेट फ्राय करून खाणार आहे. दाखवतो मी कसा बनवता आम्ही. ओके गाईज, मस्त आता आईस होता पापलेटचा सकाळी आणलेला, तर त्याचा आईस झालता. आता पाण्याने ठेवले जरा नरम व्हायला. मस्तपैकी नरम झाल्यावर कापून पण साफ करणार, नंतर फ्राय करणार. ओके गाईज, मस्तपैकी आता मसाला बनवून घेतलेला आहे. ओके गाईज, आणि मॅरिनेटला ठेवून दिलेलं आहे. 10-15 मिनटं ठेवणार, त्याच्यानंतर मस्तपैकी फ्राय करणार. ओके गाईज, आणि झालेला आता मॅरिनेट आणि आता फ्राय करायला घेतो, दाखवतो तुम्हाला. ओके गाईज, मस्तपैकी आता फ्राय करायला घेतले. त्यापैकी मसाला लावून त्या मसाल्यात लसूण, अद्रक, मिरची, धनिया सगळा टाकून, लिंबू, मीठ, मसाला सगळा टाकले. तुम्हाला पण करायचं असेल ना, इंस्टाग्रामवर DM करा, सगळं सांगता. आणि पहिले सबस्क्राईब करा या गाजर खायला. आणि हे बघा मस्त चना बॉईल केलेला आहे चना कोळीवाडासाठी. म्हणजे जस्ट नाव वाफा निघतात बघा, वाफा. आता कॅमेरा वाफ निघतात. आणि गाईज आता मस्त बोंबलांची ऑर्डर आलेली आहे आणि बोंबील फ्राय करायला घेतलेले आहे. बघू शकता एकदम ताजं फ्रेश बोंबील लागले. माव्याचं मावा पण एवढा भाजणं नसेल लागत, आजचं बोंबील एवढं भाजणं असतील. वा, जो बघा काय जो मसाला बनवलेला आहे त्याच्यात लिंबू, अद्रक, लसूण, हळद सगळं आहे. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला नंतर. आता तेवढा टाईम नाही, जाम बिझी होती आता. आता ऑलमोस्ट व्हायला आलेला आहे आपला माल मटेरियल. बघूनच तोंडाला पाणी सुटले गायचं. आणि इकडे आता बोंबील टाकीत लावले आहे. आणि त्याच्यावरती मस्त चावलाच्या पिठाची कोटिंग लावलेली आहे. आणि रवा पण मिक्स केली हा का, रवा पण मिक्स केले, चावलाची पिठाची कोटिंग पण लावली आहे. लय भार लागतात करा. तुम्ही पण करून बघा. आणि नसेल जमत तर विमानच्या हॉटेलला भेट द्या, या खायला. बघा गाईज मस्तपैकी मारलेली रेडी झालेली आहे आपली फ्राय करून. या गाईज खायला. आणि पापलेट अजून बाकी आहे, जरा जाम मोठा आहे त्या, म्हणून टाईम लागतं. आणि मी आता घेतो मच्छी खाऊन. आणि तुम्हाला पण अशी एकदम चविष्ट चवदार मच्छी खायची असेल तर न्यू मानसी हॉटेलला भेट द्या. एकदम ताजी चविष्ट मच्छी खायला भेटेल तुम्हाला पण. आणि मी पण आता घेतो चविष्ट बनवलेली मांदेली खाऊन. आणि काय बघू शकता पॉपलेट पण एकदम टकाटकमध्ये फ्राय झालेला आहे. बापरे, वास घेऊनच तोंडाला पाणी सुटलं आहे. लय खतरनाक वासावल्यात असं वाटतं. जाम टेस्टी बनले काही, जाम टेस्टी.
बोंबील पण दाखवतो गाईज तुम्हाला मस्त की फ्राय झालेले आहेत एकदम लाल लाल. तर आता चला गाईज घेतो आता पॉपलेट खाऊन मांदेली खाऊन. आणि जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून नवीन नवीन रेसिपी टाकणार. आणि ज्याला कोणाला कोणती रेसिपी हवी असेल त्याने कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मग ती पण रेसिपी आपण बनवून दाखवणार. चला गाईज आता मी घेतो पॉपलेट आणि मांदेली मस्त पैकी खाऊन. हे बघा गाईज बोंबील पण इकडे रेडी झालेले आहेत मस्त. हे घेऊन जा रे बोंबील. आणि आपला माझं एक काकडी काप ना उस्ताद मस्त पैकी. गाजर नको गाजर वैतागाला खाऊन खाऊन. गाजर ना चावत नाही गाईज. जाम गाल दुखतं गाजर चावून चावून काय सांगू बेकार. काकडी मस्त नरम नरम असतं थंडी थंडी असतं. कुरुम कुरुम चावायला लय खतरनाक मजा येतं. चला गाईज मस्त पैकी आता घेऊ खाऊन. फॅन लावू दे. ओके या गाईज मस्त आता पॉपलेट घेतलेला आहे. भाकर घेतलेली. गाजर मस्त पैकी मांदेली फ्राय केला. सुपर सुपर लागतं. जाम फ्रेश मच्छी माव्यासारखी लागतं. असं वाटतं ना खातच राहावा. तर ओके गाईज झालेलं आहे माझा जेवणाचा टाईम. हॉटेल पण बंद केलेलं आहे. आणि जेवण बघून तर तुम्ही नक्की हसाल गाईज. आज मला नक्की हसाल कारण की मी कालपासून डाएट स्टार्ट केलेली आहे. मनाच जात नाही पण स्टार्ट केलेलं आहे कारण की कसं जरा फॅट पण माझा कमी करायचा आहे. जरा मसल पण गेन करायचं आहे. मला नॅचरली बॉडी बनवायची आहे म्हणून. हे बघा पनीर घेतलेलं आहे खायला. आणि इकडे कोबी कापलेली आहे आणि एक सलाड सांगितलेला आहे तो सलाड येईल. याच्यावर आता चाट मसाला टाकणार मी मस्त. आणि कोबी पनीर मसाला खावा आता. तर चला गाईज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. बॉडी बनवण्यासाठी एवढा सगळा खायला लागतं गाईज. खायचं काम नाही म्हणजे खायचंच काम आहे पण कोण नाही खाणार असा. त्याच्यात गट्स असतील तोच खाल्लं आहे. तर चला गाईज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि आपला प्रणय पाटील फिटनेस म्हणून पण चॅनल आहे तिकडे पण सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये नक्की फरक जाणवेल बॉडीमध्ये. आणि आता स्टार्ट केलेलाच आहे. जरा गर्मी पण कमी झालेली आहे तर स्टार्ट केलेलं आहे. तर चला गाइस टेक केयर बाय बाय गुड नाइट सी यू. फिर मिलेंगे ब्रेक के बाद नेक्स्ट व्लॉग में. आई लव यू गाइस.